हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. हा पहा मोटू. गाडीचा आवाज ऐकल्याच्या नंतर तो आला, पण एक बघा इथं झोपलं आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर. सगळीकडं लोक कचरा हा मुक्या प्राण्यांचा आहे म्हणून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना विष देऊन मारण्यात येत आहे. आपण कोण आहोत की ह्या लेकरांना विष देऊन मारणारे? परमेश्वराने त्यांना जन्म दिला आहे. हां, ज्या ईश्वराने आपल्याला जन्म दिला आहे त्यांना की त्या ईश्वराने दिलं. मोटू, हे मोटू, कुठे आहेस तू? हाय, ये लवकर, ये लवकर बाबडू, ये सोन्या. गं माझा राजा आहे. य कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर झोपलाय माझा बाबा. चला ए मोठ्या, चल उठ, चला या, चल चल चल. पतलू आजारी आहे, बरेच दिवस झाले, सर्दी खोकल्याचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळं आवाजच निघत नाही. हां, पुढं देते. चल इकडे, चलिये चलिये. तू खाते बघ मोठू, तू पण खा. इकडे. अरे ह्याचं असतं फक्त आहे ना, रेटत राहायचं मला. काय आहे मोठू? चलिये इकडे इकडे, खाते. अजून एक जण आलेला नाही, आवाज दिलाय. घसा बसल्यामुळं आवाजच निघत नाही माझा. पतलू, गाड्यांचा आवाज मेन रोडला असल्यामुळे ना गाड्यांचा आवाज खूप येतो. आता त्या साहेबांना शोधावं जावं लागेल. ए बब्बू, ए बब्बू, काय चाललंय? हा बाबू पुणे मार्केट यार्ड गंगाधाम चौकाच्या पुढच्या साईडला आहे बघा. याला मी आता एक बिस्किटचा पुडा दिला, पण याला स्किनचा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि इथं खूप मोठमोठ्या सोसायटीज, बंगलोज आहेत, पण इथे कुठल्याही पाण्याची आणि खाण्याची या लेकरांसाठी सोय नाही आहे. तर प्लीज जर कोणी याची मदत करत असेल, करू शकत असेल तर करा. कारण मी फक्त खायला द्यायचं काम करते, कारण मी क्लिनिक असल्यामुळे मी जास्त वेळ घराच्या बाहेर एकतर यांना खायला देण्यासाठी लागतात. तर प्लीज कोणीतरी याची मदत करा. हिरो, ए हिरो, इकडे इकडे ये पटकन. जम्प कर, इथं इथे ये, इथे पटकन. चलिये चलिये लवकर इकडे. हिरो, तुझे भाऊ, थांब 1 मिनिट, थांब. पाडला असं यायचं, डायरेक्ट पेपरवरती बसतो. वेडा मुलगा, कोणी वेडा मुलगा? वेडा मुलगा कोणी? हिरो. आई, गेला मोबाईल, गेला. देते ना रे. किती घाई आहे या मुलाला. हा हिरो, आज लवकर आले कारण खूप उशीर होतो म्हणून अंधार, त्यामुळे आज 3लाच निघले. रोज 4 वाजता घरातून बाहेर पडते, पण आज 3 वाजताच निघाले. अनेक लोक या रस्त्याने येतात जातात. हा बघा कचरा, मेन म्हणजे कचरा बघा. कारण जे लोक माझ्या लेकरांना त्रास देतात कचऱ्यासाठी किंवा ह्या मुक्या प्राण्यांचा कचरा आहे, हे लोक आपल्याला रस्त्यावर नको आहेत. तर बघा इथं याच्या खाली आहे ना दारूच्या बॉटल्स आहेत, आणि अजून पण तिकडे बघा दिसत असेल काय आहे ते. तर प्लीज कारण नसताना मुक्या लेकरांना त्रास नका देऊ. खरं तर कचरा आपला असतो माणसांचा, पण आपण कारण नसताना लेकरांना त्रास देतो. तर चलो बाय. हा आहे हिरोचा भाऊ, खूप वेळाने आला आवाज दिल्याच्या नंतर. साहेब, ए पिल्लू, पिल्लू, ए व्हायटी, मोटू, हे मोटू, मोटू. आणि हे बघा रजनीश, गुड्डी खाली आहे ना. बाबूनी खाल्ले, पण बाबूला काही चैन पडे ना. चल इकडे बाबू, चल इकडे, चल ये, हे सर रे, चल मागं. हे घे रजनीश, हे घे. हाय आमचा रजनीश. मोटू तू तिकडे चल, इकडे इकडे इकडे, चल ये, चल इकडे. बाबूरावनी खाल्ले तरी बाबूराव परत आलेत बघा. आमचा रजनीश बॉय. गुड्डी खा. ए चल इकडे बाबू, इकडे चल. हे घे बाबू,
खा गुड्डी खा. बुज्जवले माझी गुड्डी. रजनीस इकडे ये यार. ए रजनीस. आता बघा इथं खाली सांडवलं त्यांनी माझ्या हाताने. ते खातात आणि इथं दिलेले खात नाही. म्हणजे मीरा बघा धावत पळत आली आणि काळू पण. काळू काय रे? काय भूक लागली माझ्या काळूला? बापरे भूक लागली. तू कशाला खाली आला होता मग? तो खालच्या डॉगिंगकडे आला होता बघा. तिकडे मी खायला देत होते बघा. ते तिकडे तो ब्राउनी इतका जोरात त्याच्या अंगावर धावून आला ना बघा. आणि आता आला इकडं परत खायला. खूप जोरात त्याच्या अंगावरती आला. आणि मग काळू आला इकडे पळत. आहे ना मीरा? ओहो. पायरीवरच देते आता मीरूला आणि काळूला. पायरीवर देते मीरा. मीरा मीरा तर म्हणजे काळूला देऊ द्या आधी. आपला काळू खूप छान आहे ना. शांत. घे. हा म्हणजे काळू. हा काळू. काळू आणि मीरा सगळ्यात जास्त शांत आहेत सगळ्यांपेक्षा बघा. आमचा काळू आणि हा मीरा मॅडम सगळ्यात शांत. कधी आरडाओरडा नाही काही नाही. हां